माझी स्वप्न ह्या शहरासाठी 2-3 आहेतच, बाकीची तर खूप करण्यासारखी कामं आहेत. पण ह्या नाशिक महानगरपालिकेचं, जसं मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी महानगरपालिकेचं स्वतः महानगरपालिकेचं 4 मेडिकल कॉलेजेस आणलेले आहेत, तसं मला नाशिक महानगरपालिकेचं कमीत कमी 1 मेडिकल कॉलेज पुढच्या 5 वर्षात करून दाखवायचं आहे. स्वस्त आणि मस्त आरोग्य सेवा ही नाशिकमध्ये आलीच पाहिजे. हे सगळे मोठे मोठे नेते येतात, सगळं काही सांगून जातील. मी पुन्हा एकदा त्यांना सांगतो, मुद्द्याचं बोला, नाशिक प्रेमाचं बोला, बाकीचं काही बोलू नका. जसं मुंबईमध्ये महानगरपालिकेची शाळा विनामूल्य आहे, 8 की 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी अनिवार्य आहे, पण मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. 3.25 लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात. जी गलटी 30-30 हजार विद्यार्थी ज्याची गलटी लागली होती, हे चित्र सुधारून आपण डिजिटल क्लासरूम आणले, चांगल्या शाळा बनवल्या, IB, ICSE, CBSE ह्या शाळा आणल्या, विनामूल्य आणल्या. म्हणजे मुलांचं भवितव्य, मुलींचं भवितव्य पक्क करतोय आपण. असं मला शाळा ह्या नाशिकमध्ये प्रत्येक वॉर्डात आणायच्यात. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. तपोवन तर वाचवायचंच आहे, पण अशी वनं आपल्याला वाढवायची आहेत. मोकळ्या जागा असतील, मोकळी उद्यानं असतील, जिथे तुम्ही आरामात जाऊन बसू शकाल, आनंद घेऊ शकाल, मोकळा श्वास घेऊ शकाल, अशी उद्यानं आपल्याला करायची आहेत. म्हणून मी तुमच्याकडे आलोय, तुमचं साथ आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. जशी BST, मुंबईमध्ये BST 25 वर्ष ताफा आपला BSCचा जवळपास 3000 होता, मला 10,000 पर्यंत न्यायचा होता. आणि पुन्हा एकदा मुंबई जिंकल्यानंतर मी BSCच्या बसेस आहेत ते 10,000 पण नेणार. महिलांसाठी विनामूल्य बसेस असतील. 5, 10, 15 आणि 20 रुपयामध्ये जे आपण भाडं केलं होतं, फ्लॅट फेअर, 5 किलोमीटर जायचे 5 रुपयात, 10 किलोमीटर जायचे 10 रुपयात, 15 किलोमीटर जायचे 15 रुपयात, आणि 20 किलोमीटर म्हणजे 15 किलोमीटर जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात तुम्ही कुठेही AC बसेस घेऊन जाऊ शकत होतात. अशी बस सेवा आहे नाशिकमध्ये, ती मला आणायची आहे. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. तुम्ही आशीर्वाद मला देणार की नाही?